आनंदनगर येथे पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। नवीन नाशिक आनंदनगर साईबाबा नगर येथे अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। तसेच या परिसरातील बरेचसे चेंबर तुंबलेले आहेत। नाशिक महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। हे दूषित पाणी पिऊन लहान मुलं व वयस्कर देखील आजारी पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये नवीन नाशिक महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध रोष निर्माण झाला आहे। चेंबर पाईपलाईन लिकेज होऊन पिण्याच्या पाण्यामध्ये जात आहे की काय असा देखील संशय व्यक्त केला जात आहे। चेंबर वारंवार तुंबलेले असतात। नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेला वेळोवेळी तक्रार करून झाले। कर्मचारी येऊन वरच्यावर साफ सफाई करून जातात आणि परत 2 ते 3 दिवसात तसेच चेंबर तुंबलेले दिसून येतात। या प्रश्नाकडे नाशिक महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष देऊन पाहणी करून या संदर्भात कायमचा तोडगा काढणे गरजेचे आहे। नागरिकांच्या वारंवार महाराष्ट्र माझा न्यूजकडे या संदर्भात तक्रारी येत होत्या। त्यामुळे स्वतः महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी विवेक बनकर यांनी समक्ष जाऊन बघितले असता पिण्याचे पाणी हे अतिशय गढूळ असून त्यात चेंबरच्या पाण्याचा दुर्गंध येत होता। तसेच आसपासचे चेंबर देखील तुडुंब भरलेल्या अवस्थेत होते। काही घरांच्या अक्षरशः फरशीतून पाणी बाहेर येत असल्याचे चित्र समोर दिसून आले। नारायण मुरलीधर शिरसाट। आज काय आलं? अहो, आज सकाळी मला दवाखान्यात जाण्याकरता मी लवकर उठलो आणि पाणी आलं म्हणून पाणी भरलं तर त्या पाण्याची एवढी दुर्गंधी येत होती की ते पाणी लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना जरी घेतलं तरी त्याला आजार झाल्याशिवाय राहणार नाही। किती दिवसापासून दुर्गंधी येतोय? 15 दिवसापासून आम्ही तक्रार देऊ बेजार झालो, पण नगरपालिका संडास बाथरूम सगळे भरलेले आहे, कोणीही दखल घेत नाही। गेलो होतो आम्ही तक्रार द्यायला, काही ते 2-3 दिवस आले, नंतर आलेच नाही आणि पाणी आहे तसंच येऊ राहिलं 3-4 महिन्यापासून। संडास खूप तुंबलेले, चंबरवरून पाणी खाली जात आहे। चंबर किती दिवसापासून तुंबलेले? 8-10 दिवस झाले तरी कोणी आलेले नाही। डायरेक्ट पाणी निघतंय, वरती पायऱ्यापर्यंत पाणी येतंय। प्यायचं पाणी पण लहान लेकरं राहतात। महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक।